जावं. तर आज आम्ही आलोय राणीच्या बागेत. तर याचा पूर्ण टूर मी तुम्हाला देणार आहे. ॲक्च्युली रिद्वीला खूप दिवसांचं थोडंसं बाहेर फिरायचं होतं, मग कुठे जावं तर बऱ्याच स्पॉट आता कव्हर केलेले आहेत आणि ऊन पण खूप आहे. लिटरली आम्ही सकाळी निघालो तेव्हा अजिबातही नव्हतं, पण आता खूप जास्त ऊन पडलं आहे. तर राणीच्या बागेत जस्ट येऊन पोहोचलं आणि तिकीट काढलं. त्याच्यानंतर चेकिंग होतं, बॅग्स चेक होते. बॅगमध्ये तुमचं प्लास्टिकचं कोणतंही मटेरियल असेल, चिप्सचं पॅकेट असेल, यूज अँड थ्रोवाली जी बॉटल असते ती भलेही तुम्ही घरून पाणी घेऊन आलेलं असेल तरी ती इथे जमा करावी लागते त्यांच्याकडे आणि मगच तुमची एंट्रीमध्ये होते. आणि इथे यायचं कसं तर जसं की मी राहते मीरा रोडला, तर घरापासून मीरा रोड स्टेशनला मी ऑटोने येऊन पोहोचले. आल्यानंतर सर्वात इम्पॉर्टंट असतं तिकीट काउंटरवर जाऊन तिकीट काढायचं. मीरा रोड स्टेशनपासून दादरपर्यंतचं तिकीट 10 रुपये आहे. दादरला पोहोचल्यानंतर वेस्टर्नवरनं सेंट्रल रेल्वेमध्ये तुम्हाला जायचं असतं. मग सेंट्रल रेल्वे स्टेशनवर यायचं आणि तिथून मग भायखळाची रेल्वे पकडायची. तर आम्ही भायखळाला येऊन पोहोचलो आणि तिथे आल्यानंतर ऑटोला वगैरे विचारपूस केली आम्ही की कुठे जायचं आहे, कसं जायचं आहे म्हणून. पण गरज नाही आहे ऑटोची किंवा कॅबची सुद्धा. तिथे अर्थात ऑटो तर नाहीच आहे आणि तिथून पायी जरी गेलं तरी 10 मिनिटात तुम्हाला हे जे झू आहे ते लगेच येतं. सो पायी जायचं आहे. जाताना तुम्हाला खाण्यापिण्याच्या सगळ्या वस्तू मिळणार आहे. तिथे जाऊन पोहोचल्यानंतर सर्वात इम्पॉर्टंट आपल्याला विचार येतात तिकीट काउंटर किंवा पार्किंग. जर तुम्ही गाडी घेणे येत असाल तर पार्किंगसाठी तिथे सोय आहे. 2 व्हीलरची 10 रुपीज घेतात आणि 4 व्हीलर पार्किंग जर हवी असेल तर त्यासाठी तुम्हाला 20 रुपीज पे करायला लागतात. आपल्याला हवी तशी पार्किंग असते, त्याच्यामुळे गाडीचं काही टेन्शन नाही आहे. झूमध्ये जाण्यासाठी एंट्री फीज आहे, तर मोठ्या लोकांसाठी आहे 50 रुपये आणि लहान मुलांसाठी तिकीट फी आहे 25 रुपये. आणि तुम्ही जर विथ फॅमिली असाल म्हणजे हजबंड वाईफ आणि 2 मुलं असं जर असणार तर तुम्ही 100 रुपये फॅमिली तिकीट आहे, तर 100 रुपयामध्ये या झूमध्ये येऊ शकता. आणि मध्ये आल्यानंतर इथे एक डायनासोर बनवलेला आहे, त्याची बरीचशी माहिती तुम्हाला इथे दिलेली आहे आणि छान फोटोजेनिक व्ह्यू आहे. रिद्वीने सुद्धा इथे खूप छान एन्जॉय केलं. डायनासोर बघायला कोणत्या मुलांना नाही आवडत ना. सो इथे हा डायनासोरचा स्टॅच्यू आहे आणि अगदी हुबेहूब डायनासोरच वाटतो. फोटोमध्ये सुद्धा तुम्हाला असं जाणवत असेल. तर लहान मुलं खरंच तिथे खूप जास्त एन्जॉय करत होती आणि इथे इन्फॉर्मेशन सुद्धा व्यवस्थित दिलेली आहे डायनासोरबद्दल. सो तिथे जाऊन ती रीड करता येते आणि थोडंसं नॉलेजमध्ये नक्कीच भर पडते. तर आणखी हा फोटो पॉईंट बनवलेला होता, तर तिथे खूप लोक जे होते ते फोटोज काढत होते आणि त्यानंतर तिकीट घेतलं आम्ही आणि एवढी मोठी लाईन होती मध्ये जाण्यासाठी. चला आता आम्ही एंट्री केली आहे आणि आता जाऊया राणीच्या बागेत. चला रिद्वी हे काय आहे? एलिफंट. केवढा मोठा आहे? खूप मोठा आहे. अच्छा इतनी सी बात. आतमध्ये गेल्यानंतर सर्वात अगोदर बघायला मिळाला एलिफंट आणि एवढ्या मोठ्या जागेमध्ये छान असा भरभक्कम एलिफंट बघून छान वाटलं. त्याला खाण्यापिण्याची सगळी सोय तिथेच केलेली आहे. बघा गवत वगैरे तो तिथेच खातोय, तिथेच झोपतोय. लायन बना हुआ है ना? लायन आहे ना? स्टॅच्यू आहे का? अच्छा मला वाटलं लायनच आहे. इथे कोल्हा अवेलेबल नव्हता. सेम याच्या शेजारीच लायन पण आहे. लायन पण असंच लिहिलेलं होतं की मी येतोय वाट बघा. अस्वल बघण्यासाठी गर्दी बघा. बापरे. इथे अस्वलाबद्दल इन्फॉर्मेशन दिलेली होती की अस्वल त्याच्या दोन्ही नाकपुड्या बंद करू शकतो, जेणेकरून जर त्याने एखाद्या मधमाशाच्या पोळ्यावर हल्ला केला तर त्याला त्यापासून काहीही त्रास होत नाही किंवा काही दुखापत होऊ शकत नाही. आणि हे अस्वल बघा झाडावर जाऊन बसलेलं, त्याच्यामुळे आमचे पैसे वाया गेले की नाही, कारण आम्हाला बघायलाच नाही मिळालं. आणि त्याच्यासाठी जी जागा होती ना ती तर आईस पैस होती एकदम, म्हणजे खूप छान. आणि आम्ही असं वाकून ते अस्वल बघत होतो, कारण ते दिसत नव्हतं, एका साईडला होतं आणि झाडावर खूप उंच असल्यामुळे प्रॉब्लेम होता. दिसला का रिद्वी? रिद्वी
वाघांना अंघोळीसाठी किंवा त्यांना पोहण्यासाठी म्हणू शकतो असा एक पूल बनवलेला आहे. आणि खरंच आम्हाला खूप इच्छा होती त्यामध्ये वाघ बघण्याची. आम्ही खूप जास्त वेळ वेट केला पण एकही वाघ त्यात आला नाही. आमचा पूर्ण टाइम वेस्ट गेला. टायगर टायगर कसं होता? कसं करत होता? कसं कसं टायगर जागा झाला. फोर टायगर होते का? 4 होते. 2 मोठे आहेत, एक छोटा आहे आणि मध्ये एक पिंजरात पण होता. चालू चल पाणी पिऊ. आज नेमकं फिरायला निघालो आणि प्रचंड ऊन होतं. मग थोडासा ब्रेक घेतला, पाणी वगैरे पिलो आणि पुढे निघालो. पुढे आम्हाला बघायला मिळालं हे हरण आणि सांबार. तर डिअर आणि सांबार या दोन्हीमध्ये फरक आहे ते तिथे जाऊनच कळालं. कारण तिथे दोन्हींची इन्फॉर्मेशन दिलेली आहे आणि ते एकदम निवांत इकडे तिकडे फिरत होते. त्यामुळे खूप चांगलं व्यवस्थित बघायला पण मिळालं. त्यांच्यासाठी केलेली पाण्याची सोय तर मला खूप जास्त आवडली. नंतर पुढे आलो बघायला पेंग्विन, जे इंडियामध्ये फक्त मुंबईत बघायला मिळतं. आणि हे पेंग्विन इथे -°C ठेवलेले असतात आणि अगदीच त्यांना बघून एवढं भारी वाटलं. एकदम छोटे छोटे पेंग्विन खूप जास्त क्वांटिटीमध्ये तिथे होते आणि तिथे कॅमेराज वगैरे अलाउड नाही आहे, तरी पण मोबाईलने शूट करू देतात. आणि पेंग्विन असे छान इकडे तिकडे खेळत होते, जणू काही असं वाटत होतं मासेच खेळत आहे की काय. आणि पेंग्विन झोनची एक्झिट मुद्दामून त्यांनी कॅफेटेरियामध्ये दिली आहे, जिथे स्टार्टिंगलाच पॉपकॉर्न आणि आईस्क्रीम मिळतं. आणि लहान मुलं प्रचंड हट्ट करतात आणि बरेच पॅरेंट्स आमच्यासारखे ज्यांना ते घेऊन द्यावंच लागतं. आणि त्याच्यानंतर थोडंसं पुढे गेल्यानंतर कॅफेटेरिया पण आहे. ॲक्च्युली झूमध्ये कोणतंही फूड आउटसाईड फूड अलाउड नाही आहे, तर यांचा हा बिझनेस आहे आपण म्हणू शकतो. तर तिथलंच खावं लागतं सगळं आणि त्याचे रेट्स अतिशय भयानक. म्हणजे तुम्ही पाणी पण आणू शकत नाही, पाण्याची बॉटल. जर पाणी तुम्हाला बिस्लरीची बॉटल हवी असेल तर 20 रुपयाची बिस्लरीची बॉटल आणि साधी बॉटल ते परत एक सोबत देतात, मग 40 रुपये असं रेट्स आहे. बाकीच्या गोष्टींचे सुद्धा समोसा वगैरे 40-50 असे सगळे रेट्स आहे. पण ठीक आहे, ॲटलिस्ट इथे जाऊन खायला मिळतं, उपाशी राहणार नाही. इथे खूप सारे झाड आहेत लाजाळूचे वगैरे. रिद्वी कुठे हात लावते का तू? काय झालं? क्लोज होता आपण क्लोज नाही, ते नाहीये, ते नाहीये. अच्छा झालं का? प्रॉपरली टच कर बेटा. होतंय का? हा हा लाव. व्हेरी गुड. इथे एवढे सुंदर सुंदर झाडी आहेत. तर बघा इकडे, आणि इकडे बांबूचे झाड पण आहे. त्याच्यामध्ये मस्त व्हिडिओ शूट वगैरे करायला खूप छान स्पेस आहे ना? छान आहे तिकडे. हे कसं आहे हे अळूच्या पाण्यासारखं काय? यांनी द्यायला पाहिजे होतं ना बोर्ड, कोणते झाड आहे कोणते रोपटं लावलेत ते काहीच कळत नाहीये. पण छान आहे हे सगळं. रोप वाटिका असं काहीतरी आहे ना, प्लांट्स लावलेत सगळे. तर ते आपण कसं सिटीमध्ये सगळ्या गोष्टी बघायला नाही मिळत, तर या गोष्टी बघू शकतो इथे येऊन, असं आहे. चलो म्हणून तर म्हटलं ती एवढी खुश का बरं आहे. आता पावसाचं वातावरण झालं, ही निघेल का आता? रॉंग साईडने घेऊन नाही यायचं होतं आपल्याला, इकडे उगाच आलो. रिद्वी कशाला खेळायचं? खेळण्यात नाही देते वो लोग. बरं एकदा सांग पेंग्विन कसं करतो? खाली कर. एकदा सांग पेंग्विन कसं करतो डान्स? कसं डान्स करतो असं? ठीक आहे.
रिद्वीला असं रडत रडतच बर्ड झोनमध्ये घेऊन गेलो, कारण तिला गार्डनमध्ये खेळायचं होतं आणि अजिबातही मग तिला काही इंटरेस्ट राहिला नव्हता. पण या बर्ड झोनची एंट्री काय लेविश दिली आहे, म्हणजे ते बघूनच असं झालं होतं की कधी मध्ये जाणार आणि कधी सगळे पक्षी बघणार. एक नंबर. गणेश नावाचा बर्ड आहे हा. इथे पक्ष्यांना खाण्यासाठी छान फळं वगैरे ठेवलेली होती. आणि हा पोपट, याला करण पोपट असं म्हणतात बरं का, म्हणजे हे अगदीच नवीन होतं आमच्यासाठी सुद्धा. इथे पक्ष्यांसोबत बाजूला मोर सुद्धा दाणे टिपतोय बरं का, दिसतोय ना डाव्या बाजूला, नक्की बघा. आता जस्ट आमचं बर्ड्स बघून झाले, पण एकदम घामाने हालत बेकार झाली आहे. म्हणजे आता अजिबातच मला बाकीचं काही बघायची इच्छा नाही. अजून बिबट्या वगैरे ते अर्ध बाकी आहे. पण रिद्वीमुळे काय होतं, रिद्वीने आता मग गार्डन बघितलं, तर त्याच्यामुळे तिला आता स्लायडिंग वगैरे तेच खेळायचं आणि ती इकडे तिकडे रडते आता सगळं बघायला सुद्धा. तर आता जस्ट बर्ड्स कसे तरी तिने बघितले, तेव्हा पण ती थोडीशी क्रँकीच होती. आणि आता इकडे काहीतरी बघतायत ते, तर तुम्हाला दाखवते. ते काय बघताय? काय काय रिद्वी? टॉर्टाइस? अच्छा, दिखाओ मुझे, दिखाओ. ओह वाव, कितने सारे टॉर्टाइस हैं? कितने सारे हैं ना. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. इतने सारे हैं क्या? बस 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 16 है. खेलने के लिए गार्डन अभी खेला ना. अरे अरे ते स्टॅच्यू आहे, घाबरू नको. इथे मगर बघण्यासाठी 2 व्ह्यू होते, म्हणजे एक वरचा फ्लोअर जिथे पाण्याच्या वरती मगर कशी दिसते, कशी तिच्या हालचाल होतात ते बघायला मिळालं. आणि एक खालचा फ्लोअर होता जिथे अंडर वॉटर मगर कशी हालते, कशी तिची हालचाल होते, हे सगळं एक्सपिरियन्स करायला मिळालं. म्हणजे ते अगदी थरारक होतं. चलो 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 अभी. हा व्ह्यू ॲक्च्युली खूपच छान होता, पण गर्दी इतकी होती की तो छानसा कॅप्चर करता आला नाही. ही मगर जोपर्यंत लांब होती ना, तोपर्यंत रिद्वीची एक्साइटमेंट लेवल एकदम सुपर हाय होती. पण जशी जशी ती काचेच्या जवळ आली, रिद्वी प्रचंड घाबरली होती. दिख रहा है? हाँ, दिख रहा है. सोया हुआ है. सो गया? थक गया? हाँ, कैसे थक गया ऐसे? वो जब जा रहा था ना, हाँ, इसलिए थक गया वो. वो जा रहा था इसलिए थक गया. हाँ, वो सोया फिर. अच्छा रिद्वी, क्या देखा अभी? मगरमच्छ देखा. हाँ. फर्स्ट टाइम मला असं वाटलं अभी अभी ऑक्टोपस देखना है. ऑक्टोपस देखना है. हाँ. अच्छा, मैंने कल देखा था. देखा था? हाँ, कहाँ पे? उधर. अच्छा, क्या कर सकते हो? जम भी कर सकता हूँ. जम भी कर सकते हो. ऐसे कर सकते हैं. अच्छा, आज 2 गोष्टी वर्दी होत्या राणीच्या बागेत येऊन. फर्स्ट थिंग आपण पेंग्विन बघितलं, काय क्लास होतं. आणि सेकंड, आणि स्टार्टिंगला तर मला असं वाटलं की फिश आणि पेंग्विन सोबत आहे की काय, पण असं काय नव्हतं. ते पेंग्विनच होते, छोटे छोटे पेंग्विन होते. पेंग्विन होता. पेंगुइन. कसं करतात?
अच्छा. आणि सेकंड वन मगरमच्छ एवढा जवळून बघितला, तुम्ही व्हिडिओ पण बघितला असणार. तो मगरमच्छ नव्हता, तो ॲलिगेटर होता. एलिगेटर. अच्छा, एस ॲलिगेटर. ऍक्च्युली काय झालं, खूप छान व्हिडिओ शूट करत होतो आणि तेवढ्यात कोणीतरी तिथे एक बंपर टाकून दिला की हे सगळं नकली आहे. आणि मग नकली मग दीपकने व्हिडिओ बंद करून दिला आणि मग तो मगरमच्छ खाली होता आणि बूम करून वरती गेला. मग परत सगळं की नाही अरे असली होता असं झालं सगळं. बॅटरीवाला मगरमच्छ होता, बॅटरीवाला. कसं काय नकली असू शकतो ना. अच्छा, मोठंवाला होतं का. त्याचे डोळे पण उघडत नव्हते. अरे पण टीथ वगैरे बघितलं ना आपण सगळं, कसं काय नकली असेल. स्टॅच्यू होतं का. अच्छा ठीक आहे. आता बर्ड्स बघून झाले, प्राणी बघून झाले, आता पान पक्षी बघायला जायचे. चलो. ॲक्वा बर्ड्स. अच्छा, ॲक्वा बर्ड्स. चलो. ऑक्टोपस बघायचं तिला. चला ना. चलो. हे पक्षी उडून जाऊ नये म्हणून अशा साखळ्या लावल्या तिकडे. स्लोली. हो जबरदस्त. नाही रिअल आहे. स्टॅच्यू नाहीये बेटा, रिअल वाला आहे तो. हे बघ, हल्ला बघ. बघितलं का. आणि ही एंट्री अशी की बर्ड्स बाहेर जाऊ नये म्हणून. बाप रे, जबरदस्त. हे काय आहे. वरती बघ. हे बघ इकडे. हे बघ इथे. दिसलं का. हा पिकॉक आहे. अरे पिकॉक नाही रे. ती मान बघितली का. पिकॉक आहे काय. मग काय झालं. अरे वो क्या पांड्या. हा मोठा कांड्या आहे का. क्या मोटा वाला उधर है ना, नीचे बैठा हुआ है ना. मोटा वाला तिकडे बसलाय. तिकडे नाही दिसत आहे. जाऊ दे मग. हे बाबा बोलवतात बघ. कोणता पक्षी आहे हा. कांड्या वेगळा आहे. कांड्या तो वेगळा आहे. इथे बघा. अरे संपलं. एक्झिट पर्यंत आलो आपण फायनली. येस. तुमचे केस तर कसे करून टाकले रिद्वीने. नुसतं असं डोक्याचे केसच पकडते. तर बघता पान पक्षी बघून आलो आणि एक्झिट आलं. तर आमचं पूर्ण जे आहे राणीची बाग बघून झालंय. थोडंसं बाकी राहिलं, जे बिबट्या वगैरे आपण बघायला नाही गेलो. पण ठीक आहे, आता तिकडे संध्याकाळी 5:30-6 वाजत आले, तर एवढं पॉसिबल नाही लगेच तिकडे जाणं. आणि रिद्वी आता तिकडे गेले ना तर गार्डनमध्ये जायचंच नाही. तर पूर्ण राणीची बाग तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. पूर्ण डिटेल्स मी दिलेलेच आहेत, पण तरी पण कसं यायचं आहे, काही इश्यू असणार तर मला कमेंट करून सांगा, मी नक्की रिप्लाय करेल. तर चला, आजचा ब्लॉग इथेच संपवते. येते एक नवीन छानसा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. चलो टाटा, बाय बाय.